नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या फार्म हाऊसची सफर घडवून आणणार आहे. तसं फार्म हाऊस आहे माझ्या कोथरूडच्या घरापासून जवळच आहे. साधारणपणे 12 किलोमीटर अंतरावर आहे. एक 20 मिनिटामध्ये आपण तिथे पोहोचू शकतो. मित्रांनो, फार्म हाऊस तसं छोटंसं आहे, पण याचं वैशिष्ट्य असं आहे, मी या ठिकाणी जास्तीत जास्त झाडं लावायचा मी प्रयत्न केलाय. फळाची झाडं आहेत, फुलाची झाडं आहेत, जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याचा सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. झाडं लावलेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून मी रोपं आणलेत आणि त्याप्रमाणे त्याचं प्लांटेशन केलेलं आहे. आणि एक सुसज्ज अशी मोठी खोली बांधलेली आहे की 5-6 माणसं तिथं आरामात राहू शकतात. अगदी आपली माणसं असतात ती. त्यामध्ये टॉयलेटची व्यवस्था आहे, टीव्ही, फ्रीज, डायनिंग टेबल, बेड्स, सगळं कमीत कमी ज्या सुविधा आवश्यक असतात त्या सगळ्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पहा आपलं फार्म हाऊस. या काही पहिला पाऊस चांगला झाला आहे, त्याच्यामुळं झाडी चांगली आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आता म्हणजे वसंत ऋतूमध्ये जरी पानं गाळे असली, पानझड झाली असली तरी तो चांगल्यापैकी हिरवेगारपणा अनुभवायला मिळतोय. लिंबाचं झाड पहा टवटवीत आहे. आंब्याचा मोहर जबरदस्त आला आहे पहा. त्यामुळे मार्च एप्रिलमध्ये कैरे आंबे मिळायला हरकत नाही आहे. भरपूर मोहर लागलेला आहे आंब्याला. आता जर पाऊस आला नाही तर चांगल्यापैकी आंबा हातात येईल. नारळ आहे ते पाहू शकता या ठिकाणी. बदामाचं झाड, त्याच्या इथे पलीकडे केळी आणि लगेचच आणखी एक लिंबाचं झाड आहे. भरपूर लिंब लागलेले आहेत. त्याच्या समोरच हे चिक्कूचं झाड आहे, बोरं, मग विलायती चिंच आहे, तिकडे फणस आहे, फणसाचं शेजारी जांभूळ, पुष्कळ फळाची झाडं आहेत या ठिकाणी पाहू शकताय. पपई दिसते तुम्हाला, पहा. फुलांची पण झाडं आहेत, जाई जुई, मोगरा, चाफा, बहुतेक सगळे चांगले फुलं देखील आपल्याकडे आहेत. काही दिवसात आता पालवी फुटेल आणि झाडाला भरपूर पाने येतील आणि सगळीकडे हिरवंगार, त्याला जवळजवळ असा बागेचा किंवा जंगलाचा त्याला आता असा लुक येईल. हिरवंगार होऊन जाईल अजून 1 महिन्यामध्ये. पाहू शकता आपण. घराच्या पलीकडचा भाग, डाव्या बाजूचा भाग तुम्हाला पाहायला मिळेल. पहा फुलं दिसत आहेत. या ठिकाणी रामफळ, सीताफळ, चिक्कू, ऑरेंज सगळी झाडं आहेत. रायताच्या फुलाचं झाड आहे. आणि विशेष म्हणजे हे पहा रुद्राक्षाचं झाड सहसा जगत नाही म्हणतात, पण आपल्याकडे उत्तम वाढ झालेली आहे, हे पाहू शकता. तुम्ही हे फार्म हाऊस आणि तिथली झाडं सगळी पाहिलेली आहेत. काही झाडं मलाही आश्चर्य वाटलं, अशी झाडं कशी काय टिकली आहेत. उदाहरणार्थ आपण पाहिलेलं आहे रुद्राक्षाचं झाड आहे. बाकी सगळ्या झाडाला चांगला मोहर आलाय. फळं फुलं तुम्ही पाहिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा. आपण केव्हाही माझ्या फार्म हाऊसवर येऊ शकता. मला कृपया ॲडव्हान्समध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.